की मी जर परीक्षेला जायला निघालो, या सगळ्यांना काही ना काहीतरी एक्झाम्पल असेल की इंटरव्ह्यूला जाताना आईनं उडी तरी लावली असेल, काहीतरी हे केलं असेल, दिव्यापुढे न चुकता. प्रत्येकाच्या धर्मातली जी पद्धत आहे, प्रत्येकाच्या भागातली जी पद्धत आहे, कोणी हे केलं असेल तर तो हे लावला असेल, दिव्यावर हात करून डोक्यावरती फिरवला असेल, बरोबर ती चूक 100%. तर मी एक असं उदाहरण देतो की परीक्षेला जाताना हातावर दही ठेवतात किंवा एखादं चांगलं काम करायला गेल्यावर हातावर दही ठेवतात, बरोबर आहे. पण हातावर दही ठेवल्याने जर पेपर सोपा जात असता तर आपण परीक्षा केंद्राच्या बाहेर दह्याचे स्टॉल लावले असते, बरोबर नाही की बाबा 100 ग्राम दही घ्या, 100 ग्राम दही घ्या, तुम्ही पास व्हाल. जर पाव किलो दही घेतला तर फर्स्ट क्लास मिळेल, जर अर्धा किलो दही खाल्लं तर डिस्टिंक्शन मिळेल, आणि 1 किलो दही पचवलं तर मग टॉप 3 मध्येच याल. असं घडतं का? असं घडतं. पण मग माझी आई किंवा आजी वेळी आहे का उगाच मी चांगल्या परीक्षेला चाललोय, चांगल्या कामाला चाललोय, हातावर दही ठेवते? सामर्थ्य तर दह्यात नसतं. सामर्थ्य तर दह्यात नसतं. ज्या क्षणाला माझी आई माझ्या हातावर दही ठेवते आणि तिच्या भावना माझ्या मनापर्यंत पोहोचतात, माझ्या हृदयापर्यंत पोहोचतात, आणि मला वाटतं माझ्या आईचं माझ्यावर एवढं प्रेम आहे, तिच्यासाठी का होईना मी आजचा पेपर चांगला लिहीन, तिच्यासाठी का होईना मी अक्षर चांगला काढेन, तिच्यासाठी का होईना एकही प्रश्न शिल्लक ठेवणार नाही. हे ज्या क्षणाला घडतं ना त्यात सामर्थ्य असतं, आणि मी याला संवेदनशीलता म्हणतो. आणि म्हणून म्हटलं की या परीक्षेच्या पूर्ण पिरियडमध्ये तुम्हाला लक्ष देईल की तुम्हाला परीक्षा उभं राहिल्यानंतर की जे कॉलेजमध्ये तुमच्या पुढे होते तेही तिथे दिसतील. कोणी जर इंजिनिअरिंग कॉलेजला असेल तर तुम्हाला पूर्ण युनिव्हर्सिटीच्या एक्झाम मध्ये अगदी आउटशाईन करणारे सगळे तिथे असतील दिसतील. 10वीला ज्यांनी आउटशाईन केलं ते तिथे असतील, 12वीला ज्यांनी आउटशाईन केलं ते तिथे असतील. नाऊ कोण तुम्हाला सांगेल की तुम्ही यांच्याशी कॉम्पिट करून पुढे जाऊ शकाल? बस तुम्ही आणि तुमचे पालक तुमच्यामध्ये ही जी काही संवेदनशीलतेची मूल्य जे रुजवतील ती. आणि मग जे मगाशी त्यांनी सांगितलं की कुठून येईल हे